इंदोरचा राजा रघुवंशी लग्नानंतर हनीमूनला गेला आणि मृत्यू घेऊन परत आला। ही कहाणी आहे प्रेम, फसवणूक आणि हाताने लिहिलेल्या एका कटाची। राजा रघुवंशी आणि त्याची बायको सोनम दोघंही लग्नानंतर हनीमूनला म्हणून शिलॉंगला जातात आणि तिथंच दोघंही बेपत्ता होतात आणि काही दिवसानंतर सापडतो तो राजाचा मृतदेह आणि मग पोलिसांकडून तपास सुरू होतो आणि त्या तपासामध्ये जे काही उलगडत जातं ते पाहून इंदोर पासून ते दिल्ली पर्यंत व उत्तर प्रदेशचे पोलीस देखील हादरतात। सुरुवातीला सोनम सांगते की माझं अपहरण झालं आणि त्याच नंतर उत्तर प्रदेशमधल्या गाजीपूरमध्ये ती स्वतःला आत्मसमर्पण करते। परंतु पोलीस जेव्हा सीसीटीव्ही फुटेज, कॉल लोकेशन आणि सोनमचे व्हॉट्सअप चॅट्स ओपन करते तेव्हा सगळा गुन्हा अगदी चित्रपटासारखा स्पष्ट होतो। सोनमचा प्रियकर राज कुशवा, हो, लग्नानंतर देखील सोनम आपल्या जुन्या प्रेमामध्ये अडकलेलीच होती। सोनमने तिच्या प्रियकराला व्हॉट्सअप चॅटमध्ये लिहिलं होतं की राजा सारखं माझ्या जवळ येतोय आणि हे मला अजिबात आवडत नाही। हे एका वाक्यानं पोलिसांचा संशय बळावतो आणि मग सुरू झाला कट उघड करण्याचा सर्जिकल स्ट्राईक। लग्नाच्या फक्त 3 दिवसानंतरच सोनमनं राजाचा खून करण्याचा कट रचला होता। तिचा प्रियकर राजा कुशवासोबत आणखी 3 लोकांना तिने राजाची सुपारी दिली होती। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील स्पष्ट उल्लेख आहे की राजाचा मृत्यू हा धारदार शस्त्राचा उपयोग केल्यामुळे झाला आहे। मग असा प्रश्न पडतो की सोनम गाजीपूरला पोहोचली तरी कशी? यामागे कुणाचा हात होता? तिला पसार करण्यासाठी तिला कोण मदत करत होतं याचा तपास सध्या सुरू आहे। दुसरीकडे मात्र पोलीस सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल आणि सोशल मीडियाचा डेटा याचा बारकाईने मागोवा घेत आहे आणि त्यातूनच दररोज चकित करणारे नवीन पुरावे समोर येत आहेत। या प्रकरणातून दिसतंय की जेव्हा प्रेम अंधळ होतं तेव्हा लग्नाचं नातं देखील कटामध्ये बदलू शकतं। राजा रघुवंशीचा खून हा केवळ एक गुन्हा नसून तो आहे विश्वासघात, विकृती आणि क्रूरतेचा एक झणझणीत चेहरा। या प्रकरणामध्ये अजून किती धक्के उघड होणार आहे हे लवकरच तपासामध्ये उघड होईल। मित्रहो, या प्रकरणावरती आपलं मत काय? हे प्रकार वारंवार का घडत असतील? आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा। जय महाराष्ट्र।